त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या येंडी मजगीच्या निमित्तानं हिरे हब्बू यांच्या वाड्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला 68 लिंगाची मिरवणूक सुरू करतो। त्याच वेळेस उरलेले 5 नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात। माझ्या सर्व विश्वस्तांना, सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वजधारकांना विनंती आहे की फक्त 2च नंदीध्वजांची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी 7ही नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून या पद्धतीनं झाले परंपरा आहेत, ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत, ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। हिरे हब्बूंच्या वाड्यामध्ये 2च नंदीध्वजाची जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची, तर उरलेल्या 5 नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील। कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व मंडळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा, फक्त योगदंड निघायचा, पुढे एक नंदीध्वज आला, दुसरे नंदीध्वज आला आणि त्यानंतर 5 नंदीध्वज झाले आणि नंतर 7 नंदीध्वज झाले। हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी समाजाचे जर प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहेत आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी व्हावा। एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे माझ्या वैयक्तिक मताला पटत नाही। तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळलं, ही यात्रा ही काही मी आपली माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही, सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे, तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान, अतिशय नम्र आव्हान। मला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचा नाही आहे, परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत, सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यांना पण माझं आव्हान आहे। तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत, जे नंदीध्वजधारक आहेत, अनेक ह्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं, परंतु तो एक 13 तारखेचा जो प्रसंग आहे, देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणी करतो, प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात, पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो। सर, यंदाची यात्रा